महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. मुंबईसह राज्यात फोफावत असलेल्या अंमली पदार्थ जाळ्याचे पडसाद मंगळवारी विधानसभेतही उमटले. राज्यातील अंमली पदार्थाचे वाढते जाळे मोडून काढण्यासाठी पोलिसांप्रमाणे सरकारच्या अखत्यारीत 15 विभागांना विविध जबाबदारी देण्यात आली असून राज्यातील नार्कोटिक सेलचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. यानुसार राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थाविरोधी स्वतंत्र युनिट उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. मुंबईप्रमाणे राज्यात ड्रग्ज फ्री अभियान राबवण्यात येईल असंही त्यांनी जाहीर केलंय. मान्सून मंगळवारी मुंबईत दाखल होताच पावसाने जोरदार बरसण्यास सुरुवात केली आहे. नेहमीच्या वेळेपेक्षा 12 ते 13 दिवस उशिराने आलेल्या या पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सून दाखल होताच हवामान विभागाने मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा रेड अलर्ट जारी केलाय. पुढील 3 तासात मुंबई आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावलाय. त्यामुळे आता विष्णू चाटेचा मुक्काम जिल्हा कारागृहात आणखी वाढला आहे. राज्यभरातील टीईटी परीक्षार्थींसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. टीईटी परीक्षेत आता मुस्लिम महिला उमेदवारांना हिजाब, दुपट्टा आणि बुरखा परिधान करण्यास परवानगी देण्यात आली आहे. विदर्भातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी संबंधित मोठी अपडेट समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भात सुरू आहे. खासगी प्रवासी आणि लक्झरी बसेसच्या टपावर तसेच अंतर्गत भागात बेकायदेशीरपणे केली जाणारी कुरिअर पार्सलची वाहतूक रोखण्यासाठी राज्य सरकारने आता अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. केवळ दंड वसूल करून नियम मोडणारे वाहन चालक सुधारत नसल्याने यापुढे वारंवार दोषी आढळणाऱ्या वाहनांचा परवाना थेट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या रोहित शर्माच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवू लागलाय. राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभात रोहित शर्माला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना कायमस्वरूपी नोकरी देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल अशी घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत केली आहे. शिवाय वन्य प्राण्यांना खाद्य मिळावे यासाठी पोल्ट्री फार्मच्या धर्तीवर रॅबिट फार्म तयार करण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी केली आहे. राज्याची वाढती विजेची गरज आणि मागणी पूर्ण करणे तसेच भविष्यातील विजेची मागणी लक्षात घेता महावितरणतर्फे पुढील 5 वर्षांसाठी 43,870 मेगावॅट वीज खरेदी करार करण्यात आले आहेत. ही टप्प्याटप्प्याने स्थापित होऊन 2031-32 अखेर महावितरणची वीज निर्मिती स्थापित क्षमता 48,591 मेगावॅट इतकी होईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी महायुती सरकार सकारात्मक असून लवकरच मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक मसुदा समिती स्थापन करण्यात येणार आहे अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली आहे. राज्य सरकारने पोलीस उपाधीक्षक आणि समकक्ष दर्जाच्या तब्बल 115 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापना जाहीर केल्या आहेत. गृह विभागाने सोमवारी जाहीर केलेल्या आदेशानुसार राज्यातील विविध जिल्हे, पोलीस आयुक्तालय आणि विशेष शाखांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बदल्यांना मंजुरी दिली आहे. विदर्भातील 5 जिल्ह्यांमध्ये वाघांच्या हल्ल्यांमुळे झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन वन्यजीव मानव संघर्ष कमी करण्यासाठी व्यापक उपाययोजना राबवत असून पुढील 42 महिन्यात विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात ताडोबाच्या धर्तीवर व्याघ्र प्रकल्प तर कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशातील प्रत्येक जिल्ह्यात बिबट सफारी विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी विधानसभेत केली आहे. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारो नव्हे तर लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा भरती प्रक्रियेत मोठा बदल करत पदसंख्येत लक्षणीय वाढ जाहीर केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या सुधारित अधिसूचनेनुसार राज्यसेवा परीक्षेतील रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. याआधी या भरतीसाठी 87 पदांची घोषणा करण्यात आली होती. मात्र नव्या निर्णयानुसार आता एकूण 265 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सरकारी अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे तसेच गैरप्रकारामुळे मोठा फटका बसला. या योजनेत तब्बल 13,415 शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी नियमबाह्य आणि बेकायदेशीरपणे लाभ घेतल्याचे राज्य सरकारने अधिकृतपणे मान्य केले आहे. या योजनेत समाविष्ट असलेल्या सर्व पुरुष लाभार्थ्यांच्या आणि पडताळणीत अपात्र ठरलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचे बँकेत जाणारे हप्ते तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आले आहेत. नियमबाह्य बँक खात्यात जमा झालेली रक्कम परत मिळवण्यासाठी संबंधित शासकीय विभाग आणि सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील मोठ्या सिंचन प्रकल्पांची जलसाठवण क्षमता पुनर्स्थापित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 7 मोठ्या पाटबंधारे प्रकल्पांमधून प्रायोगिक तत्वावर गाळ व गाळ मिश्रित वाळू काढण्याचे सुधारित धोरण जाहीर केले आहे. जलसंपदा विभागाने या संदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध केला असून या प्रक्रियेतून मिळणारा महसूल संबंधित प्रकल्पांच्या पुनर्स्थापना व सुधारणा कामांसाठी वापरण्यात येणार आहे.